गांधीजींना आम्ही या वारीमध्ये येण्याची विनंती केलेली होती. ते बाहेर होते त्याच्यामुळे ते येऊ शकले नाही. आता त्यांचं यायचं, पण आता ह्या गर्दीमध्ये येणं त्याच्यामुळे उलटं वारीमध्येच सगळे प्रॉब्लेम होणार. पण ज्यावेळेस ते महाराष्ट्रात येतील त्यावेळेस पांडुरंगाच्या चरणी ते येतील, आशीर्वाद घेतील असं होईल. कारण की आत्ता येणं म्हणजे या गर्दीमध्ये, कारण की कालच पाहिलं आपण की इथल्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री इथं आलेत आणि किती लोकांना त्रास झाला ते आपण पाहिलेलंच आहे. इथले बिचारे छोटे मोठे लोक, गरीब लोक, काही बांगड्या घेऊन कुठं काही घेऊन बसलेले, त्यांचे सगळे दुकानं तोडून टाकलीत. पांडुरंग तिकडेच आहे. मुख्यमंत्र्याला ते दिसला नाही, तो त्यांचा भाग आहे. पण काल काय झालं इथं तुम्ही पाहिलेलंच आहे. त्यामुळे इथं VIP लोकांनी जास्त यावं, त्यांच्या गाड्या इकडे याव्यात आणि वारकरी बिचारे पैदल यावेत, हे काही बरोबर नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही त्या याच्यामध्ये राहुलजींना सांगितलं की नंतर तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात येता त्यावेळेस इथं दर्शनाला या. मला विना इथल्या कार्यकर्त्यांनी हातात दिलेला आहे. फेटा पण त्यांनीच बांधून दिलेला आहे. बघा, असं आहे की मी विलासराव देशमुख साहेबांचा शिष्य आहे. ते सांगायचे की वेळेच्या आणि नशिबाच्या जास्त काही मिळत नाही. माझ्या नशिबात असेल तर जे व्हायचं ते होईल. पण मला माझा महाराष्ट्र जो आज पेटतो आहे तो महाराष्ट्र मला शांत करायचा आहे. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण साहेब, वसंतदादा पाटील साहेब, विलासराव देशमुख साहेबातल्या काळातला जो महाराष्ट्र आहे तो पुन्हा आम्हाला उभा करायचा आहे. आज महाराष्ट्रावर 9 लाख कोटीचं कर्ज राज्याच्या सरकारने करून ठेवलेलं आहे. राज्यातले उद्योग सगळे गुजरातमध्ये पाठवलेले आहे आणि गुजरातचा ड्रग मुंद्रा पोर्टवरून महाराष्ट्रात आणून आमच्या नवीन पिढीला बर्बाद केलं जाते आहे. त्यामुळे मला चिंता ती आहे आणि म्हणून देवाच्या चरणी मी हेच प्रार्थना करतो, जे काही मिळेल त्याला चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेसाठी, माझी लढाई जनतेसाठी राहिलेली आहे, माझी लढाई खुर्चीची राहिलेली नाही. आणि त्यामुळे मी या पवित्र भूमीवर आज पुन्हा तेच सांगतो की माझी लढाई खुर्चीची नाही, माझी लढाई महाराष्ट्राच्या विकासाची आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताची आहे आणि ती लढत राहील. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.